गाडीसोबत कोण कोण बोर्ड वगैरे आधी पुष्टी करणार आहे काय करायला आधी नारळ सावकाश शाबास शाबास चालू के वाटलं त्यांना आता येऊ घातलेले आहेत आणि या निमित्ताने नागरिकांमध्ये जास्तीत जास्त EVMच्या वापरासंदर्भात आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण विशेष जनजागृती मोहीम आपण आखलेली आहे. या मोहिमेमध्ये आपण EVM मशीन कशा पद्धतीने काम करतं, याच्यामध्ये कशा पद्धतीची पारदर्शकता आणलेली आहे याच्या संदर्भात, त्याचबरोबरीने याचा वापर मतदारांनी कसा निवडणुकीच्या वेळेला करायचा आहे, मतदान कसं नोंदवायचं आहे, आपलं मतदान चुकीच्या पद्धतीनं न नोंदवता योग्य पद्धतीनं नोंदवून आपला मताधिकार कशा पद्धतीनं वापरता येणं आवश्यक आहे याच्या संदर्भात विशेष माहिती या जनजागृती मोहिमेमध्ये देण्यात येत आहे. त्याचबरोबरीने अद्यापही ज्या नागरिकांनी किंवा विशेषतः ज्या युवक युवतींनी अद्यापही आपलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं नाही, त्यांना विशेष मी आपल्या माध्यमातून अपील करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आपलं नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ज्याला नाव नोंदवायचं आहे ते ऑनलाईन देखील ते नोंदवू शकतात. इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन थेट ऑनलाईन स्वरूपात देखील अर्ज करू शकतात किंवा आपल्या गावातील BLO जे आहे बूथ लेवल अधिकारी त्याच्याशी संपर्कात राहून किंवा तहसील कार्यालयामध्ये देखील त्या पद्धतीची सोय आपण ती केलेली आहे आणि तिथे फॉर्म 6 भरून आपला नाव मतदार यादीमध्ये असल्याचं खात्री करून घ्यावं. त्याचबरोबरीने आपल्या कुटुंबातील जर का एखादी मतदार असलेली व्यक्ती जर का मृत पावली असल्यास तर त्याचं देखील नाव कमी करून घेण्याबाबत देखील फॉर्म 7 स्वतंत्रपणे भरणं आवश्यक आहे आणि ते देखील सर्व नागरिकांनी किंवा सर्व कुटुंबातील त्या संबंधित व्यक्तीच्या मृत व्यक्तीच्या बाबत देखील फॉर्म भरून नाव मतदार यादीतून वगळण्याची कारवाई करावी. तसंच जे एका गावातून दुसऱ्या ठिकाणी जर का स्थलांतरित झाले असतील कायमस्वरूपी तर त्यांना देखील आपल्या मतदार यादीमध्ये नवीन स्थलांतरित झालेल्या ठिकाणी नाव नोंदवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ते करत असताना अगोदरच्या ठिकाणी जिथं वास्तव्याला होते तिथलं आपलं मतदार यादीतलं नाव कमी करण्यासाठी देखील फॉर्म 7 स्वतंत्रपणे भरून आणि दुसऱ्या बाजूला जिथे नवीन ठिकाणी जिथे गेले आहेत तिथं फॉर्म 6 ते भरून असे 7 आणि 8 देखील फॉर्म भरून त्याच्याबाबतची हे करावी, जेणेकरून स्थलांतरित झालेल्या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या सर्व संबंधित स्थलांतरित व्यक्तींना देखील नोंदवता येणं शक्य होईल. तर आपण
आपल्या सर्व नागरिकांना जिल्ह्यातील मी आवाहन करू इच्छितो की आपलं नाव मतदार यादीमध्ये येण्यासाठी सर्वांनी स्वतः जातीने लक्ष घालावं आणि यामध्ये विशेषतः महिलांना माझ्याकडून अपील करण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये 934 इतका आपला हा जेंडर रेशिओ आहे, स्त्री पुरुष प्रमाण. तर त्या तुलनेत अद्यापही सर्वसाधारणतः मतदार यादीतील जे महिलांचं जे प्रमाण आहे ते 1000 पुरुषांच्या मागं 905 इतकंच आहे. त्यामुळं अद्यापही ज्या महिलांनी अद्यापही मतदार यादीमध्ये स्वतःचं नाव नोंदवलेलं नाही, त्यांनी लवकरात लवकर आपलं नाव नोंदवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आणि जे नागरिक 18 वर्ष पूर्ण ज्यांना झालेली आहे आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं नाही, त्यांनी देखील तात्काळ नाव नोंदवून घ्यावं आणि ह्या येत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, अशी आपल्या मार्फत मी सर्वांना नम्र आवाहन करीत आहे. धन्यवाद.